रेडीच्या गणपती जायचा होता. आपल्या मॅपवर रस्तो टाकलं, पुढे चालत राहिलो तर चुकीचे इलं माझा. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात श्री गणेशाचं नाम घेऊन करावी आणि म्हणूनच आज आमचा हा पहिला व्लॉग सुरू करतोय आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन. चला तर मग जाऊयात कोकणातील एक खास जागृत गजानन देवस्थान रेड्डी. गुगल मॅपचा यूज करून आम्ही ट्रॅव्हल करतच होतो, पण पुढे जाऊन हा मॅप आम्हाला दुसरीकडेच घेऊन गेला. पण आकाशच्या भरवशावर ना, म्हणजे मॅपच्या भरवशावर इथं आलोय. आम्हाला जायचंय रेडीचा गणपती. आडच रे आकाश, रस्तच संपलो भाई. रेडीच्या गणपती जायचा होता. आपल्या मॅपवर रस्तो टाकलं, पुढे चालत राहिलो तर चुकीचे इलं माझा. काही आमका दाखवले ना आतमध्ये जावं म्हणा, म्हणजे सगळं चांगल्या रस्त्याने आतमध्ये जावं म्हणून सांगेन. मग आतमध्ये इलो तर अडे असे रस्ते लागले. म्हटलं चल काहीतरी जाऊन विचारूया. पण ह्या सगळ्यामध्ये आम्हाला भेटली कोकणची खरी संपत्ती, ती म्हणजे माणुसकी. एक दादा स्वतःची गाडी घेऊन आम्हाला मेन रोड पर्यंत सोडायला आला. थँक्यू दादा. आमका रस्ता काय नाही विषय, माझ्या वाडी गणपतीचा विषय, माझा उद्या असा उपवास असा संकष्टी आहे मला. ठीक आहे, चला गणपती दुकान भागावर नशी म्हणा. हो चला बॅक टू रूट. ओके दादाला इज्जत. गुगल मॅपने भले चुकवले असेल, पण बाप्पाच्या इच्छेविना काहीच घडत नाही. कधी कधी वाट चुकतो आपण, पण मग अशी माणसं भेटतात जी देवापर्यंत पोहोचवतात. आणि मग 2 तास ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो श्री गजानन देवस्थान रेड्डी. या मंदिराचा इतिहास असा आहे की रेडी गावच्या नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे, ती मोकळी कर. स्वप्नात झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळी यांनी गावातील काही रहिवाशांची मदत घेऊन त्या जागेत खणण्यास सुरुवात केली आणि ती मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला. ही मूर्ती जांबा दगडावर कोरली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे आणि जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी. तर हा होता गणपती रेड्डी मंदिराचा छोटासा प्रवास. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग याचा संगम असलेले हे ठिकाण मनाला खरंच भारावून टाकतं. तुम्ही पण जर कोकणात आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन ठिकाणी नव्या गोष्टींसोबत.